जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाळू मामा शरण आलो तुझे पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया ऐकत चेला कीर्तन जमते बाळू मामा भजनात रमते अमावस्येला भक्तजन जमती बाळू मामा भजनात रमते अमावस्येला भक्तजन जमते बाळू मामा कीर्तन रमते अमावस्येला भक्तजन रमती बाळू मामा कीर्तनी रमती चांग बल रे चांग बल बाळू मामाचं चांग चांग बल रे चांग बल
आमचं चांग भलं मामा मी शरण आलो तुमच्या पायात बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पायात बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पायात बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पायात वा 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पाय ऋषी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवाज पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवाज पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो आओ जी जय श्री राम जय श्री राम तांदूळवाडी कर जोरात जोरात जय श्री राम जय जय श्री राम क्या बात है चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन ओ में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में संप्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत मान्य संत देवमान्य संत लोकमान्य संत संत हृदय सम्राट वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा भक्तीचा मळा प्रेमाचा जिवाळा आणि चैतन्याची चितकळा असणारे संत श्रेष्ठ जगतमान्य
जगद्गुरु ज्यांना पदवी आहे असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि ज्याप्रमाणे एखादा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, एका हरिभक्ताचं ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचं चिंतन केल्याशिवाय राहू शकत नाही, त्याप्रमाणे संत असतात, भगवंत असतात की जे नेहमी आपल्या भक्ताची बालकाप्रमाणे चिंता करतात. याचं उत्तम असं उदाहरण देणारा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पाहायला गेलं तर आपली ही भूमी साधू संतांची आहे. आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक साधू संत होऊन गेले. अनेक साधू संतांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. तांदूळवाडी कड इकडं लक्ष द्या. साधू संतांच्या चरण स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये ज्याप्रमाणे किंबहुना महाराष्ट्रामध्ये ज्या संतांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, अग्नीची दिव्यता, नदीची सुचितता आणि मातेच्या प्रेमाची वात्सल्यता लाभली, असे असणारे संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. ज्या निमित्ताने आपण आज इथं जमा झालेला आहोत, गेले 3 दिवस झालं, आजचा 3रा दिवस आहे बरोबर ना, 4था दिवस आहे. 3 दिवस झालं आपण इथं कीर्तन श्रवण करताय. 3 दिवस झालं हा नामजप यज्ञ चालू आहे. खरं तर मी असं म्हणायला मला आवडेल की तांदूळवाडीकडे लक्ष देऊन ऐका. ज्यांना ज्यांना आदमापूरला जाता येत नाही त्यांना मी तर सांगेल त्यांनी तांदूळवाडीत यावं आणि उघड्या डोळ्यानं स्वर्ग बघावा. ते म्हणजे बाळू मामांची ही असणारी बग्गा नंबर 14 मेंढी माऊलींचं आपल्या या खरंच बारामती नगरीमध्ये आगमन झालं. मामाना कुणाच्या पण ठिकाणी थांबत नाहीत. आपलं मोठं भाग्य आहे, आपल्या गावचं भाग्य आहे, आपल्या गावातल्या मंडळींचं भाग्य आहे. आपल्याला सगळी सहकारी मंडळी पण अशी लाभली की ज्यांनी महाराज ही कार्यकर्ते आहेत ना, ही सगळी तुम्हाला एवढी छान लाभली की यांना हा 4ही दिवस रिकामा न जाता सगळ्यांपर्यंत हा नामस्मरणाचा विधी पोहोचावा. आदरणीय आपले नगरसेवक असतील समीर दादा चव्हाण, त्याचबरोबर ज्यांच्या मार्फत मला ही सेवा, खरं तर मी त्या सगळ्या मेंबर्सला धन्यवाद देईल की त्यांनी मला इथं बोलवलं, आमंत्रित केलं. आमच्या आदरणीय जवळचे असणारे आदरणीय प्रकाशदादा पाटील, बेलदार पाटील, त्याचबरोबर सागर दादा असतील, राजेंद्र दादा असतील, निखिल दादा असतील, ही सगळी मंडळी यांनी मला इथं बोलवलं. एक सांगू का, नीट ऐका. ज्याप्रमाणे लकडीच्या सोन्याचा अलंकार बनवायला सोनार लागतो, ज्याप्रमाणे मातीचं मडकं बनवायला कुंभार लागतो, तसं हे बिघडलेलं जीवन भगवंताच्या आणि मामाच्या चरणी नेहू घालायला या कार्यकर्त्यांच्या विचाराचा समर्थक लागतो, या कार्यकर्त्यांच्या विचाराचा समर्थक लागतो. अशी कार्यकर्ती तुम्हाला लाभली, हे तुमचं भाग्य आहे की ज्यांच्यामुळं साक्षात मामा आपल्या दारात आले. अरे एवढं सोपं नाही इथं कीर्तन करणं, इथं एवढे सगळे कलाकार उभा करणं. आपण सगळेजण इथं कीर्तनाला बसलाय, आपल्याला बसताना मजा वाटते, आपल्याला 2 तास बसायचंय, पण त्या कार्यकर्त्यांकडे बघा ज्यांचं 4 दिवस ज्यांच्या पायाला पाय नाही, डोळ्याला डोळा नाही. अरे येण्या जाणाऱ्यांची सेवा चालू आहे, कीर्तनकार येत आहेत, येण्या जाणाऱ्यांचं आगरतित्त, येण्या जाणाऱ्याची सगळं स्वागताची तयारी, येण्या जाणाऱ्या माणसांचं नियोजन आणि आयोजन, सगळे कलाकार मंडळी एवढे सगळे एका साथ गोळा करणं म्हणजे महाराज त्या कार्यकर्त्यांच्या हाताला हात नाही, पायाला पाय नाही, डोळ्याला डोळा नाही. रात्रंदिवस महाराज एकच आणि त्याच्या मागं एकच शुद्ध हेतू आहे की आमच्या गावकऱ्यांपर्यंत मामांची सेवा पोचावी आणि मामांचा आशीर्वाद पोचावा. एवढीच तळमळ आहे त्या कार्यकर्त्यांची. आणि एवढं करत असले तर आपल्याला इथं फक्त कीर्तन ऐकायला काय हरकत.
आणि हे कीर्तन म्हणजे महाराज याच्यासाठी मोठा अट्टहास आहे. याचसाठी केला होता अट्टहास. त्यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. ओ यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा तिचा गोड भावा, शेवटचा तिचा गोड भावा, आता निश्चिंतेने पवल विसावा, आता निश्चिंतेने पवल विसावा. शेवटीचा तीस गोड व्हावा, हो. शेवटीचा तीस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पवन विसावा, आता निश्चिंतेने पवन विसावा. वा, एकदा जोरदार टाळी बर का. वा, तांदूळवाडीकर टाळी वाजवायला सांगायला लागलं नाही पाहिजे. कीर्तनामध्ये बसताना एक नियम लक्षात ठेवा. ऐका, एखाद्या सुंदर महाराजांनी सुंदर चाल म्हटली, सुंदर ताण गायला, तर त्याच्या बदल्यात काय वाजली पाहिजे? बोला बोला. आता वाजवून काय उपयोग आहे का? जिथल्या तिथं हजर जबाबीपणा कळायला पाहिजे. एखाद्या महाराजांनी सुंदर वाक्य बोललं, त्याच्या बदल्यात काय वाजली पाहिजे? टाळी लहान मुलाला पण कळतंय बरं का. दादा खाली बसून म्हणतोय टाळी वाजली पाहिजे. एखाद्या महाराजांनी सुंदर बोल वाजवला, त्याच्या बदल्यात काय वाजली पाहिजे? हजर जबाबीपणा पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये. कीर्तनाला बसताना 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. कीर्तनामध्ये बसताना सगळ्यांनी बसताना ताट बसायचं. झाले बर का ताट. दुसरी गोष्ट, कीर्तनामध्ये बसताना एकमेकासोबत बोलायचं नाही, सर्व अंगाचं कान करून बसायचं. महाराजांनी एखादा प्रश्न विचारला, चिंतन कुठं चाललंय, महाराज कशावर बोलतायत, महाराजांना पण प्रश्न करता आला पाहिजे. म्हणून सर्व अंगाचं काय पाहिजे? कान करून बसायचं. आणि तिसरी गोष्ट, इथं बसताना चेहऱ्यावरती काय पाहिजे? हा, आता बोलत जावा, बोलले मला अजिबात राग येत. चेहऱ्यावर काय पाहिजे? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? हा, बोला मग आता. चेहऱ्यावर काय पाहिजे? तुमच्या हास्य पाहिजे, चेहऱ्यावरती समाधान पाहिजे. मला माहित आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये चिंता आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये टेन्शन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथं मामांच्या दरबारात आलाय ना, मला सांगा, मामांच्या दरबारात चप्पल घालायला एंट्री आहे का? चप्पलला आहे. ज्याप्रमाणे मामांच्या दरबारात चपल्या मंदिराच्या त्या दरबाराच्या बाहेर सोडून येतो, तसं महाराज आपलं दुःख सुद्धा तिकडं सोडून यायचं. मामा स्वतः तुम्हाला सांगतायत, ऐका तांदूळवाडीकर, मामा म्हणतायत तुम्ही या माझ्या पवित्र दरबारात आलाय ना, माझ्या बाळू मामांच्या दरबारात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मामा सांगतायत, तुम्ही तुमच्या सुखाच्या काळात माझ्याकडे 4-5 पावले टाकून या, तुमच्या दुःखाच्या काळात मी तुमच्याकडे हजारो पावलं टाकत येईल आणि तुमचं दुःख निवारण करेल. फक्त विश्वास ठेवा त्या भगवंतावर, विश्वास ठेवा त्या संतांवर, विश्वास ठेवा त्या माऊलीवर. आणि या जगाच्या पाठीवर फक्त हजर जबाबीपणा ठेवा, विश्वास ठेवा, आपली श्रद्धा ठेवा. मी सांगते काय, हजर जबाबीपणा जीवनामध्ये एवढा मोठा महत्वाचा आहे. प्राचार्य आत्रे त्यांच्या गल्लीमध्ये एकदा गाढव मेलं. हजर जबाबीपणाचं उत्तर सांगते बरं का. म्हणजे सांगते कशा करता, काय काय ना महाराज विनोद पण कळत नाही. विनोद झाल्यावर ते 10 मिनिटांना हसतो. काय काय जण महाराज
विनोद त्यांना कळत नाही, ते घरी जाताना त्याला समजतं तो विनोद होता. आणि ज्याला विनोद कळत नाही तेच आम्हाला म्हणतो, महाराज पुढच्या वर्षी तारीख लिहून घ्या. मी म्हटलं तुम्हीच करून घ्या. विनोदच कळत नाही महाराज. जिथं विनोद केलाय तिथं हसता आलं पाहिजे. प्राचार्य आत्रेंच्या गल्लीत गाढव मेलं, सगळीकडे घाण वास सुटला. त्यांनी नगरपालिकेकडे कंप्लेंट केली की आमच्या गल्लीमध्ये गाढव मेलय, वास घाण सुटलाय, तेवढं तुम्ही साफ करून घ्या. तर नगर परिषदेकडे गेल्यानंतर तिथला महाराज एक कार्यकर्ता जरा आगाव होता. तो पण दोंडेच्या महिन्यात जन्मलेला जरा चाबराच होता. आत्रे त्यांना म्हणतायत, दादा गल्लीत गाढव मेलय, 2-4 दिवस झाले, वास सुटलाय, तेवढं साफ करून घे ना. तो आगाव कार्यकर्ता म्हटला, साफ करायचंय का, घाण काढायचं काम तुमचंच आहे, तुम्हीच करून घ्या ना साफ. त्यावेळी आत्रेंचं उत्तर ऐका. प्राचार्य आत्रेंनी एवढं सुंदर उत्तर दिलं. प्राचार्य आत्रे म्हणतात, घाण तर काय आम्ही काढूच, पण म्हणतात ना भाऊबंद गेल्यानंतर भाऊकीला कळवावं. म्हणजे गाढवाची भाऊकी कोण, कळलं त्यालाच कळलं. म्हणजे जिथल्या तिथं उत्तर देता आलं. एकदा अटल बिहारी वाजपेयी, त्यांना एका प्रसिद्ध स्त्री होती, सुंदर दिसणारी, जगामध्ये तिचा 4-5 नंबर होता दिसण्यात बरं का. तिला एका तिला विचारलं अटल बिहारी वाजपेयींनी. त्यावेळेस तिनं महाराज अटल बिहारी वाजपेयींना लग्नासाठी विचारलं. अटल बिहारी वाजपेयींचं लग्न झालं नव्हतं, तर तिनं विचारलं, मुझे आपसे शादी करनी है, मैंने भी अभी तक शादी नहीं की. नीट ऐका बरं का. अटल बिहारी वाजपेयींना ती पाकिस्तानी स्त्री म्हणते, जी दिसायला जगामध्ये कितवा नंबर आहे तिचा, 4, दिसायला सुंदर आहे. ती म्हणते अटल बिहारी जींना, बिहारी जी मैंने ऐसा सुना है आपने अभी तक शादी नहीं की, मैंने भी शादी नहीं की, अगर आपको कुछ हरकत नहीं तो क्या मैं आपसे शादी कर सकती हूँ क्या. बिहारीजी म्हटले, ठीक आहे, बघू, विचार करू. आता बिहारीजी पण हुशार, पण ती म्हटली, मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन आपको गिफ्ट में कश्मीर देना पड़ेगा. बघा, बिहारीजी हुशार. अटल बिहारीनी तिच्या बदल्यात उत्तर दिलं, मैं भी तुमसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन दहेज में पाकिस्तान देना पड़ेगा. पत्रकाराला विशेष वाटलं. पत्रकार म्हणतोय, बिहारीजी तुम्हाला खरंच त्या बाईशी लग्न करायचं होतं का तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, कसं तरी तिला कटवायचं होतं म्हणून तिला असं उत्तर दिलं. तर बिहारीजी सांगतायत, बाबा मला आयुष्यात तर कधी लग्न करायचं नाही, पण तिला मला असं उत्तर द्यायचं होतं, मला लग्नच करायचं असतं तर मी पाकिस्तान सासरवाडी निवडली असती का. कारण ज्या देशामध्ये बहिणींवरती आईंवरती घाण नजर ठेवली जाते तो देश म्हणजे पाकिस्तान आहे. पण ज्या देशामध्ये स्त्रियांचा मान सन्मान ठेवला जातो आणि त्यांचं चरण पूजलं जातं तो देश म्हणजे माझा हिंदुस्थान आहे. तो देश म्हणजे माझा हिंदुस्थान आहे. गर्व आहे आपल्या मातीचा. कारण याच्यामध्ये कोण कोण आहे, या भारत भूमीमध्ये कोणते संत होऊन गेले. हे राम यहाँ अभी नर में, नारी में अभी तक सीता है. हे राम अभी तक नर में, नारी में अभी तक सीता है. मैं नित नित शीश नवाता हूँ, मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. मैं भारत का रहने वाला हूँ, मैं भारत की बात सुनाता हूँ. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. राम अभी तक नर में, नारी में अभी तक सीता है. हे राम अभी तक नर में, रानी में अब तक सीता है. मैं नित नित शीश नवाता हूँ,
भारत की बात सुनाता हूँ मैं भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ मैं भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात मैं भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ मैं भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ वाह। हे राम अभी तक नर में नारी में अब तक सीता है मैं नित नित शीश नवाता हूँ मैं भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ एवढी पावन भूमी आहे या भूमीवरती ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला ऐका तांदूळवाडीकर या भूमीचं ज्यांनी ज्यांनी वाईट पाहिलं या भूमी करता ज्यांची वाकड्या नजरेनं नजर होती या भूमीवरती जन्माला आलेले वाईट पाहिलेले मुघल संपले या भूमीचं वाईट पाहिलेले इंग्रज संपले अहो अर्ध जग ज्यांनी जिंकलं इको बंद ठेवा जरा अर्ध जग ज्यांनी जिंकलं तो सिकंदर ज्याच्या हातामध्ये अख्खं जग होतं जन्माला आला तेव्हा असं मुठ्ठी बांधून आलेला पण मरताना त्यानं सांगितलं ज्या वेळेस मी मरण पावेल ना मरताना माझा हात असा ते काय म्हणतात कबरेच्या काय ठेवा बाहेर ठेवा आणि दाखवा जगाला की माझ्यासारखा अर्ध जग जिंकणारा सिकंदर सुद्धा कसा गेला खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा 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 तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है खाली हात जाएगा. अर्ध जग जिंकणारा सिकंदर म्हणतोय की माझा हात बाहेर ठेवा आणि त्या जगाला दाखवा की अर्ध जग जिंकणारा सिकंदर सुद्धा कसा गेला, रिकाम्या हातून गेला. म्हणून गर्व कशाचा महाराज, मीपणा कशाचा, रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हाताने जाणार आहे. सिकंदर सारखे सुद्धा संपले. अरे केवढे मोठे कितीतरी गेले, कितीतरी आले, कितीतरी संपले, पण या जगाच्या पाठीवर माझ्या ज्ञानोबरायांचं, तुकाराम महाराजांचं आणि मामांचं नाव संपवणारा मायका लाल जन्माला आला नाही. हे कीर्तनात उभा राहून सांगते, संपू शकत नाही. चंद्र सूर्य आशेपर्यंत या संतांची कीर्ती आहे. आणि या केले दिगंबरा ईश्वरा विभूते राहिल्यात कीर्ते जगा माझे, राहिल्यात कीर्ते जगा माझे. केले दिगंबरा ईश्वर विभूती, केले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगा माझे, राहिल्याच्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूते राहिल्याच्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूते राहिल्याच्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते राहिल्याच्या कीर्ती
जगमाये राहिला त्या कीर्ती जगमाया गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. साधू संतांना संपवणारा अजून कोणी जन्माला आला? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे नाव चिरंतन राहणार आहे. अरे ज्या ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी हाल अपेष्टा सोसली, ऐका तांदूळवाडीकर, आज त्या ज्ञानोबारायांच्या चरण स्पर्शा करता अख्खं जग तरसतंय. पण कधी एकेकाळी संन्यासाची मुलं म्हणून माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना नाही हात लावून दिला ओ पाण्याला, नाही स्पर्श करू दिला मंदिराला, नाही स्पर्श करू दिला अन्नाला. अरे माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या अंगावर चिखल फेकला रे माणसांनी. लाज वाटायला पाहिजे महाराज. जो जगाचा बाप आहे त्याच्या हातातून अन्न इसकून घेतलं, मातीमध्ये मिसळावं आणि म्हणावं उचल आता त्या मातीतून अन्न. आज त्याच ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये ऐका तांदूळवाडीकर, ज्या ज्ञानोबारायांना माणसांना अन्न नीट खाऊ दिलं नाही, कशाला शिवू दिलं नाही, अरे पाण्याला स्पर्श करू दिला नाही, त्या ज्ञानोबारायांनी उपाशी दिवस काढले त्या आळंदीमध्ये. त्याच ज्ञानोबारायांची कृपा आहे, एकही वारकरी माणूस आज त्या आळंदीमध्ये उपाशी राहत नाही, ही माझ्या ज्ञानोबारायांची कृपा आहे. एकही, कोणताही माणूस जाऊ द्या, कोणताही वारकरी जाऊ द्यात, माझ्या ज्ञानोबारायांच्या त्या आळंदीमध्ये उपाशी राहत नाही. अरे कधीतरी वाटतं त्या ज्ञानोबारायांना एवढी हाल अपेष्टा सोसावी लागली. आपल्या जीवनामध्ये थोडंसं जरी दुःख आलं ना तरी आपल्याला महाराज नकोसं होतं. कुणी आपल्याला थोडं मागं निंदा केली, आपल्याला नावं ठेवली तरी आपल्याला राग येतो. त्या ज्ञानोबारायांची सहनशीलता किती असावी. जगानं नावं ठेवावी महाराज माझ्या माऊलीला, ताटी लावून घेतली माझ्या माऊलीनं, पण उपदेश केला माझ्या मुक्ताईनं. ज्ञानोबारायांनी ताटी उघडली आणि त्या दिवसापासून खरा महाराज ज्ञानाचा सागर आपल्याला मिळाला की ज्यानं ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्या माऊलींना महाराज अन्न खाऊ दिलं नाही, पाणी पिऊन दिवस काढले माझ्या माऊलींनं, आज आपल्याला सगळं खायलंय. काही काही जण मला माझ्याकडे येतात, महाराज अहो आमचं पोरग सकाळ सकाळी 5ला उठतं, व्यायाम करतं, एक्सरसाइज करतं, सकाळी त्याला ब्रेकफास्ट आहे, काजू बदाम मनुके ऍपल संत्री द्राक्ष आंबे सगळं काही त्याला खायला आहे. लगेच दुपारी त्याला लंच आहे, नंतर लगेच त्याला परत 5 वाजता ब्रेकफास्ट आहे. उपीट खातंय, पोहे खातंय, संध्याकाळचं भरपूर जेवण करतंय. पण तरी सुद्धा आमचं पोरग दिसायला तिडतिड आहे, तरी सुद्धा त्याची तब्येत भरत नाही. पण काय महाराज, तुमच्या या संस्थेतल्या पोरी बघितल्या कधीतरी चेहऱ्यावर बघा त्यांच्या,
बघा ना हसतात कशा, बघा बघा, हास्य आहे चेहऱ्यावरती, आनंद आहे चेहऱ्यावरती, समाधान आहे चेहऱ्यावरती. आणि आमचं पोरग खातय खातय पण चेहऱ्यावर काहीच दिसना, खातय पण कुठं जातय तेच कळना, त्याच्या अंगालाच लागना. पण आमच्या पोरी महाराज या संस्थेतल्या काही मुलींना आई वडील नाहीत, काही मुलींना महाराज वडील नाहीत, आई नाहीये, अनाथ मुली आहेत. कधीतरी आपण इथं कीर्तनाला आलेली तरुण मंडळी असतील ना, त्यांना माझं सांगणं आहे, आपण आपल्या मायबापाकडे हट्ट करतो, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला घड्याळ पाहिजे, मला ब्रँडेड शूज पाहिजेत. कधीतरी महाराज या पोरांकडे बघा ज्यांना मायबाप नाहीत, अनाथ आश्रम पण आहे आमचा. कधीतरी बघा की देवानं निदान आपल्याला हाक मारायला मायबाप तरी दिले. अरे बघा कधीतरी अनाथ आश्रमातल्या पोरांकडं त्यांना महाराज हाक मारायला माय नाही, डोक्यावरून हात फिरवायला बाप नाही. आजारी आम्ही पडलो ना की आम्ही रडत बसतो, आमच्या उशाला रडत बसणारी, आमची काळजी करणारी मायबाप आहेत. पण वाईट वाटतं कधीतरी, विचार येतो ह्यांचा. काही मुले अशी आहेत की ज्यांना स्वतःची मायबाप नाहीत, करोनात आई वडील गेले, मायबापाचं तोंड सुद्धा नाही बघितलं काय काय लेकरांनी महाराज. त्यांना कसं वाटत असेल आजारी पडल्यावर, त्यांना नसेल का वाटत आई बापाकडे हट्ट करावा, त्यांना नसेल का वाटत आम्हाला सुद्धा नवीन कपडे घ्यावेत, त्यांना नसेल का वाटत. पण तरी सुद्धा ह्या काही मुली अशा आहेत महाराज ज्यांना मायबाप नाहीत, काही शिक्षणा करता आलेल्या आहेत, पण तरी सुद्धा यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे, यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. त्या माणसाला प्रश्न पडला, ताई 60 मुली तुम्ही सांभाळता, मोफत सांभाळता, एकही रुपया घेत नाही, पण तरी सुद्धा मुली हसरे आहेत, तरी सुद्धा सगळ्या टवटवीत आहे, चेहऱ्यावरती समाधान आहे. मी दादांना एकच उत्तर दिलं, दादा तुमचं मुलगा जो खातो ना त्याला जेवण म्हणतात, पण आमच्या मुली जे खातात ना त्याला ज्ञानोबरायांचा प्रसाद म्हणतात. प्रसाद खातात म्हणून टवटवीत आहेत, प्रसाद खातात म्हणून प्रफुल्लित आहेत. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे, कारण संत असे तसे येत नाहीत. ऐका, 3 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे जाता जाता. एक देव, दुसरा मुद्दा आहे संत, आणि तिसरा मुद्दा आहे माणूस. ज्याला आणावं लागतं त्याला काय म्हणतात? बोला तांदूळवाडीकर, सांगताय का जाऊ घरी? अय बचत गट. हा, ज्याला आणावं लागतं त्याला काय म्हणतात? देव. आणि जे स्वतःच्या मनाने येतात, स्वतःच अवतार घेतात, त्यांना काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, हा बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. बोलिले जे रुची साच भावे वर्ताया, बोलिले जे रुची साच भाव. ज्याला यावंच लागतं, देवानं सांगितलं या योनीत जायचंय, जावंच लागतं, आपल्या हातात नाही. तसं संत महाराज स्वतः येतात. तसं बघायला गेलं तर 11वं शतक आहे. 11व्या शतकात तिघांनी जन्म घेतला, बरेच संतांनी जन्म घेतला. 11व्या शतकामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका. 12व्या शतकामध्ये मुक्ताई, जनाई. 13व्या शतकात कोणी नव्हतं. 14व्या शतकामध्ये एकनाथ महाराज, बरोबर ना? 15व्या शतकात परत कोण नाही. 16व्या शतकात मला वाटतंय तुकाराम महाराज, 16वं शतक. 17व्या शतकात कोणी नाही. आणि 18व्या शतकामध्ये परत एका साधूनं जन्म घेतला, महारुद्राचा अवतार, पांडुरंगाचा अवतार. दिवस आहे 3 ऑक्टोबर आणि सायंकाळच्या 4:23 माझ्या मामांचा जन्म झाला. बोला बोला बाळू मामांच्या नावानं, बाळू मामा जन्मासी आले, आले बाळू मामा जन्मासी आले, आले बाळू मामा जन्मास आले, आले बाळू मामा जन्मास आले, आले बाळू मामा जन्मासी आले, आले बाळू मामा जन्मासी आले, आले बाळू मामा जन्मास आले, आले
बाळूमामा जन्मास आले आई सुंदराईच्या पोटी बघा जन्मला हो हिरा आई सुंदराईच्या पोटी बघा जन्मला हो हेरा शंभूचा अवतार करी भक्तांचं कल्याण शंभूचा अवतार करे भक्ताचं कल्याण आई सुंदराईच्या पोटी बघा जन्मला हो हिरा शिव शंभूचा अवतार करी भक्तांचं कल्याण म्हणून कुळगाव कसे धन्य आज झालं म्हणून कुळगाव कसे धन्य आज झालं धन्य आज झालं. बोला 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 चढवलं मामा जनी माशी आले आले बाळूमामा जनी माशी आले आले बाळूमामा जन्मास आले आले बाळूमामा जन्मास आले आले बाळूमामा जनी माशी आले आले बाळूमामा जनी माशी आले वा 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 बाळूमामा जन्माशी आले आले बाळूमामा जन्माशी आले 3 ऑक्टोबरला बाळूमामांचा जन्म झाला सायंकाळच्या वेळेला 4:23 मायाप्पा आणि सुंदरा सत्यवा देखील त्यांना म्हटलं जातं सत्यवा किंवा सुंदरा त्यांना बघायला गेलं तर बाळूमामा पोटात वाढतेत ना डोहाळे लागतात महिला मंडळ लागतात ना आता डोहाळे म्हणून काय कोण काय पण करतोय बरं का पण पूर्वी डोहाळे म्हटलं ना तर महाराज डोहाळे म्हणून सुंदरा त्या बाळूमामांच्या आईला कशावर बसावंसं वाटलं माहितीये का नंदीवर बसावंसं वाटलं आणि जिजाऊ मातांना डोहाळे म्हणून वाघाव बसावंसं वाटलं तुम्हाला वाटलं का वाघाव बसावं मग नळावर भांडावंसं वाटलं का तेवढं कसं हा करते ते कुठं बसावंसं वाटलं महिला मंडळ तुम्ही सगळ्या छान दिसताय बरं का खालनं म्हणतात ताई आता बोला आम्हाला काय पण नाही खरंच बरं का अजून मकर संक्रांतीचा ग्लो सगळ्यांच्या चेहऱ्यावरून गेला नाही आणि तुम्हाला तर मी काय बोलणार नाही महाराज तुम्ही तर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहे आता कसं पटलं बरं हप्ता पडला का हप्ता सप्त्याचं जाऊ द्या तेवढा हप्त्याचं बघा काय काय जणी लय टेन्शन मध्ये इकीनं तर मला फोनच केला ताई अहो हप्त्याचं कसं काय मी म्हटलं बाई हप्त्याचं राहू दे कीर्तनाला चल हप्ता काय हप्ता पण बिचाऱ्यांना मी काय हो नाही बोलणार लय ह्यांचा जीव नवऱ्यावर काटकसर करतील तेलातलं काढतील मिठातलं काढतील चटणीतलं काढतील ह्याचं काढतील त्याचं काढतील सगळं काढतील माहेरला जातील आणि नवऱ्याच्या सगळं तेला मिठातलं काढलेलं त्याची साडी घेतील आणि येऊन महाराज माहेरवरून सासरी येतील आणि नवऱ्याला कौतुकाने दाखवतात कशी साडी हे पण म्हणतो वा 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 अरे तुझाच माल आहे ह्याला वाटतं भावानं घेतली आणि परत बिचाऱ्या पुरुष मंडळांचे कधीतरी चेहरे बघा रे बघा त्यांच्या चेहऱ्यावर महाराज सुरकुत्या पडल्या बिचाऱ्यांच्या हसतेत का आता एखाद्याची हिथं असेल ना आणि तिनं ही बिचारा हसाई गेलं ना ती म्हणती लयच काल कीर्तनाला हसत होता नुसतं ते असं करतं त्याला नीट हसता पण येत नाही महाराज वाईट रे यांचा हाल वाईट आहेत कधी कधी वाईट वाटतं मला मी सारखं कीर्तनात सांगत असते बघा ना आता सण झाला संक्रांतीचा मला खऱ्यानं सांगा बरं का आता एक जण तर नवऱ्याकडे गेली नवऱ्याला म्हटली संक्रांतीचा सण आहे मला 500 द्या नवरा म्हटला कशाला केस सरळ करायचे आले ना ती फॅड स्ट्रेटनिंग तर नवरा म्हटला ठीक आहे केस सरळ करायचे तुला पार्लरला जायची काय गरज आहे इथंच प्रयत्न कर होतील सरळ बायको म्हणली डोक्यावर परिणाम झालाय का घरी कुठं केस सरळ होत असतात का नवरा म्हटला अगं प्रयत्न कर होतील सरळ माझं अख्खं खानदान सरळ करून राहिली तू कळलं त्यालाच कळलं आणि तुला केस सरळ होय नाही आणि मला खऱ्यानं सांगा बरं काय इथं बसलेल्या आता संक्रांत झाली संक्रांतीला वाण घेऊन अख्ख्या गावभर वाटणार कोण बोला तांदूळवाडीकर इथल्यांचं नाही मी सांगत दुसरी कुठचं सांगते इथल्या सगळ्या बिचाऱ्या चांगल्या आहेत हा वाण घेऊन गावभर वाटणार कोण बोला तुम्हीच पंचमीला नटणार कोण फेरा धरणार कोण तुम्हीच
नवे नवे गुढीपाडव्याला सुद्धा नवीन साडी कुणाला? तुम्हाला. दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून गिफ्ट कुणाला? तुम्हाला. नवे नवे 9 रात्रीला 9 साड्या बदलणार कोण? तुम्हीच. संक्रांत, दसरा, दिवाळी, पाडवा, रक्षाबंधन, भाऊबीज कुणाला? ऐका, बचत गट. आजूबाजूला उभे असलेल्यांना सर्वांनी विनंती आहे, आता ऊद घालण्याचा कार्यक्रम चालू होतोय. सर्वांनी खाली बसून घ्या, कुणीही उदाला आडवं जाऊ नका अशी तुम्हाला बग्गाच्या वतीनं विनंती आहे. सर्व विठ्ठल ग्रामस्थांना. विठ्ठल 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 विठ्ठल. तर बघा, सगळं सण कुणाला? महिला मंडळ. दसरा, दिवाळी, रक्षाबंधन, भाऊबीज सगळं सण यांना. आणि या विचारांना कोणतं सण राहिलं नाही. यांना एकच सण आहे, फक्त शिमगा, फक्त बोंबला. ह्यांच्याकरता कोणतं सण नाहीत. मग बघा, डोहाळे लागले सुंदर आईला, सत्यव आईला. त्यांना नंदीवर बसावंसं वाटलं. एवढंच नाही, पहिल्या दिवशी म्हणायच्या मला नंदीवरच बसायचंय. परत 2-3 दिवसानं म्हणायच्या मला मशानातच जायचंय. कुठं जावं वाटत होतं त्यांना? स्मशानात. का बरं? नंदीवर बसावंसं वाटत होतं, कारण पोटात वाढणारा अवतार कुणाचा आहे? भगवान शंकराचा. स्मशानभूमीत जावंसं वाटत होतं, राख अंगाला लावावीशी वाटत होती. अवतार कोणाचा आहे? शंकराचा. त्यांचं स्थान स्मशानभूमी आहे. आणि एवढंच नाही, महाराज अख्ख्या घरामध्ये भजन चालू होतं. भजनात तांडव घातला सुंदरा मातेने, कारण आतमध्ये वाढणारा जीव कोण आहे? भगवान शंकराचा अवतार आहे. आता आपल्याला जर डोहाळे म्हणलं तर कुणी पेन्सिलच खातय, कुणी भिंतीचं कोपरच खातय, कुणी मातीच खातय. पण डोहाळे म्हणून सुंदरा आईला भजन करावंसं वाटलं, भगवंताचं दर्शन घ्यावं वाटलं, वाचन करावं वाटलं. म्हणून त्यांच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. आणि बाळूमामा जन्माला आल्यावर सुद्धा त्यांचा संघर्ष कमी नव्हता महाराज. जन्माला आले तर माणसं त्याला म्हणायचे वेडा बाळू, वेडा बाळू, डोकं चालत नाही, कामाधंद्याचं कळत नाही. ते काय करायचे महाराज? झाडाच्या उंच शेंड्यावर चढायचे आणि झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे. माणसं म्हणायचे अरे वेडा बाळू, खाली उतर, पडशील ना झाडावरून खाली. बाळूमामा म्हणायचे अहो ते झाड नाही हो, ते माझ्या मंदिराचं शिखर आहे. बाळूमामा अहो काट्यानं भरलेल्या झाडावरती बसायचे, काट्यानं भरलेल्या. आपल्याला थोडा काटा टोचला तरी त्रास होतो. माझे बाळूमामा काट्याच्या झाडावरती झोपायचे, काट्याच्या झाडावरती. माणसं म्हणायचे अरे बाळू, अरे वेडा बाळू, ते काटे लागतील ना. बाळूमामा म्हणायचे अरे बाबा ते काटे नाहीत रे, ते काटे मला नाहीत लागत, तिथं माझी गादी आहे. बघा, देवाचा अवतार आहे, भगवंताचा अवतार आहे. आपण देवानं सुद्धा त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. 2 साधूंच्या रूपात, गोसाव्याच्या रूपात देव आले. एक विहीर होती, विहीर, आणि त्या विहिरीला उतरायला कुठनच पायऱ्या नव्हत्या. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. बाळूमामांना नमस्कार केला, आम्ही साधू आहे, बाहेर गावावरून आलोय, तहान लागली आहे, इथं विहीर आहे, कमंडलूमध्ये पाणी भरून दे. बाळूमामांनी क्षणाचाही विचार न करता विहिरीमध्ये उडी मारली, कमंडलूमध्ये पाणी घेतलं आणि साधू संतांची ताण भागवली. त्यावेळी त्या साधूनं म्हणजेच देवानं साधूच्या अवतारात आशीर्वाद दिला की बाळू जा, जे काही तू शब्द बोलशील तुझ्या वाचेला सिद्धी येईल आणि ते शब्द खरे होतील. भगवंताने दिलेला अवतार, आशीर्वाद आहे. काय काय प्रसंग सांगू तुम्हाला. अजून जाता जाता एक प्रसंग सांगते बाळूमामांच्या जीवनातला. त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र गुंडाप्पा, अचानक सर्पदंशानं त्यांचा मृत्यू झाला. आणि सर्पदंशानं मृत्यू झाला, मामा जवळ नव्हते, त्यांना असं झोपवलेलं. बातमी सगळीकडे पसरली. एकानं बाबांना सांगावं, मामा अहो तुम्ही इकडं काय करताय, तुमच्या जवळचा मित्र गुंडाप्पा तो वारला, त्याला सर्पदंश झाला, तो सोडून गेला हे जग. मामा म्हणतायत गुंडाप्पा मला सोडून जाऊ शकत नाही, मला त्यानं सांगितलं नाही अजून, तो तसा जाऊ शकत नाही. आता असं म्हटल्याबरोबर माणसं हसायला लागली. काय म्हटले मामा, विचार करतील, मरण कुठं काय सांगून येतं काय. चला म्हटली गुंडाप्पाकडं. गुंडाप्पाकडे गेले, आपल्या डाव्या पायाचा अंगठा लावला कपाळावरती, अंगठा लावला, आबाळाकडे नजर केली,
पंचप्राण एकवटले आणि मामांनी भंडारा घेतला, गुंडाप्पाच्या माथ्यावर टाकला. आहे असा गुंडाप्पा उठून उभा राहिला. मेलेल्या माणसाला जिवंत करून दाखवले माझ्या मामानं. आणि आपण जे भंडारा लावतोय ना, का लावायचा हो भंडारा? भंडारा दोन प्रकारचा आहे. एक भंडारा आपण जो माथ्याला लावतो तो पहिला भंडारा, आणि दुसरा भंडारा म्हणजे काय, जो प्रसाद आपण सेवन करणार आहे त्या प्रसादात सुद्धा काय मिसळला जातो, भंडारा मिसळला जातो. आता तो कपाळाला का लावायचा ऐका, तर आपल्या सगळ्यांच्या कर्मरेषा पुसण्याची ताकद मामांच्यात आहे. आणि वाईट सगळं जाऊन आपलं भाग्य बदलावं याच्याकरता कपाळाला काय लावतात, भंडारा लावतात. प्रसादामध्ये भंडारा याच्याकरता मिक्स करतात. अनेक दुःखानं ग्रासलेला माणूस आहे, अनेक आजाराने ग्रासलेला माणूस आहे, वेदनाने ग्रासलेला माणूस आहे. स्वतःचा माझा अनुभव सांगते. मला महाराज एवढा त्रास होत होता, मला छातीत दुखत होतं. आमच्या मांडलेल्या भावानं मला भंडारा आणून दिला आणि चिमूडवर खायला लावला. माझं स्वतः महाराज दुखण्याची वेदना थांबली. महाराज दुःख निवारण करण्याची ताकद माझ्या मामांच्यात आहे. म्हणून त्याच्या दारात या. त्याच्या दारात आलेला कधीच महाराज रिकामा जात. आणि खरं धन्यवाद मला त्या मेंढी माऊलींना सांभाळणाऱ्या त्या मेंढक्यांना द्यावंसं वाटतं. अरे आज आपण आपलं घर इथं सोबत असून सुद्धा थोडं कुठं आपली महाराज बायको कुठं गेले तरी आपलं मन स्थिर राहत नाही. मुलं बाळ कुठं असतील याची चिंता आपल्याला सतवते. पण महाराज ही मेंढके गावोगावी आपल्या बाळूमामाची सेवा करत फिरत असतात. त्यांचं जीवन कसं आहे, आज इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं, प्रपंचा सारा पाठीवर, प्रपंचाचा पाठीवर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. बाळू मामाची मेंढर निघाले, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाले, बाळू मामाची मेंढर. आज इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं, इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं, प्रपंचा सारा पाठीवर, प्रपंचाचा पाठीवर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. बाळू मामाची मेंढर निघाले, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाले, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर. वा. आज इथं तर उद्या तिथं, प्रपंचा सारा पाठीवर, बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर. बाळू मामांचा सगळ्यात जास्त जीव, सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर ते आपल्या मेंढी माऊलीवर. तिच्यावर लय प्रेम महाराज. ज्यावेळी पाऊस पडतो ना आपल्या इकडं, पावसाळा जास्त झाला. एक प्रसंग मी तुम्हाला सांगते जाता जाता, 2 मिनिटाचा प्रसंग आहे. पावसाळा जास्त झाला आणि पावसाळा जास्त झाल्यामुळं मेंढक्या महाराज पाण्यात बुडायला लागल्या. मग त्यांनी महाराज कर्नाटकला जायचं ठरवलं. कारण आपल्या इथं पाऊस असेल तर कर्नाटकला पाऊस नसतो आणि कर्नाटककडं पाऊस असेल तर आपल्या इथं नसतो. मग मामांनी ठरवलं की आपल्या मेंढ्या आता कुठं न्यायच्या, कर्नाटकात न्यायच्या. पण जाताना एक नदी मोठी आडवी होती. प्रवास चालताय, वाटेचा आहे, पायाचा आहे, करायचं काय. घटप्रभा नावाची नदी आहे मोठी कर्नाटकला जात असताना. ऐका, त्या नावाडी होता ना, मामांनी विनंती केली. त्यावेळेस मामांकडे 200-250 मेंढ्या होत्या बरं का, 200-250 मेंढ्या होत्या. मामांनी विचारलं त्या नावाड्याला, माझ्या मेंढक्या नेतो का रे पलीकडं. त्यावेळेस त्या नावाड्याच्या मनात जरा पापच आलं बरं का. मी तर म्हणते मामांच्या तळावर ठरवून घेऊ नये. ठरवून कळलं त्यालाच कळलं, पाकिट ठरवून घेऊच नाही. मामाच्या तळावर एकतर ठरवावंच नाही, सेवा आहे ते, ठरवून घेऊच नाही. आणि त्यांना नावाड्या नावं ठरवलंच. म्हटले बकरी न्यायची असेल तर लहान बकरी असेल, लहान मेंढकं असेल तर 4 आणे.
मोठं असेल तर 8 आणे. मामा म्हटले ठीक आहे. गाडीत महाराज त्या न्हावेमध्ये बकऱ्या टाकल्या. नाव महाराज थोडी मधी गेली की त्या नावाड्याच्या मनामध्ये पाप आलं बरं का. 2-3 बकऱ्या चोराव्यात म्हणून त्यानं 2-3 बकऱ्या पाण्यात टाकल्या. पण प्राण्यांना जन्मजातच पोहायला येतं, त्यांना शिकवावं लागत नाही. तशा बकऱ्या महाराज पाण्यात पोहायला लागल्या. मामा आता सर्व ज्ञात आहेत, मामा जाणतायत, त्यांना बघावं लागत नाही. मामानं ओळखलं, नाव दुसऱ्या पलीकडं तीरावरती गेली. नावेतनं महाराज तो नावकरी उतरला, किनाऱ्यावर गेला. पण उतरताना काय झालं, नाव ओढत असताना त्या किनाऱ्याच्या आणि न्हावेच्या मध्ये त्या नावाड्याचा हात काय झाला, चिमटला, अडकला. कारण मामांनीच महाराज तो आशीर्वाद दिलेला. ओरडायला लागला नावाडी, हात अडकला, हात अडकला, वाचवा. मामा सगळं पाहतायत. मामांच्या जवळ मामांचा मित्र होता. मामा बघतायत. मामांचा मित्र म्हणतोय, मामा अहो त्या नावाड्याचा हात अडकला. मामा म्हटले मीच अडकवला. पाप आलं त्याच्या मनात, माझ्या मेंढक्या चोरण्याचं पाप मनात आलं. पण माझ्या मेंढक्या पोहायला लागल्या नदीत. त्यावेळी तो मित्र म्हणतोय मामांना, मामा तुम्ही तर सर्व जाणते आहात, ही घटप्रभा नदीला पूर आलाय ना, पण नदीला तुम्ही विनंती केली तर नदी नक्की ऐकेल. मामांनी एक नजर आबाळाकडे केली, भंडारा घेतला, भंडारा टाकला आणि जसं महाराज 2 भाग व्हावेत तशी ती नदी दुभंगली आणि नदीच्या मधून रस्ता तयार झाला. नदी मधून वाट दाखवण्याची ताकद माझ्या मामात आहे. अजून काय असावं. म्हणून ज्या मामांनी आयुष्यभर भगवंताची सेवा केली. ऐका, मी कीर्तनकार असून सांगते, सगळे भगवंत एकच अवतार आहे, सगळे भगवंत एकाच जागेवरत आहे. पण भगवंताला भेटायचं असेल, पांडुरंगाला भेटायचं असेल तर कुठं जावं लागतं, पंढरपूरला. ज्ञानोबाऱ्यांना भेटायचं असेल तर आळंदीला जावं लागतं. तुकाराम महाराजांना भेटायचं असेल तर देहूला जावं लागतं. अरे स्वामी समर्थांना भेटायचं असेल तर अक्कलकोटला जावं लागतं. पण जगाच्या पाठीवर एकच माझा देव असा आहे की तो भक्तांना स्वतः घरी भेटायला येतो, तो म्हणजे माझा बाळू मामा आहे. जो भक्तांच्या घरी जातो, गावोगावी जातो आणि भक्तांचं काय करतो, दुःख निवारण करतो, तो देव म्हणजे माझा बाळू मामा आहे. आणि त्यांच्या चित्तामध्ये काय आहे, ज्याप्रमाणे संतांच्या जीवनामध्ये पाणी जर बघितलं आपण आणि मासा बघितला, मला सांगा मासा पाण्याशिवाय राहू शकेल का हो? नाही राहू शकत. पाण्यापासून मासा वेगळा केला तर काय सोडतो, प्राण सोडतो. माशानं प्राण जरी सोडला ना तरी सुद्धा मासा पाणी सोडत, आता कीर्तनात बोलू नये पण तरी पण बोलते, मासा मेला तरी मासा स्वच्छ करायला काय लागतं, पाणी लागतं. मासा स्वच्छ करून मासा बनवायला, भाजी बनवायला त्याला सुद्धा जास्त काय लागतं, पाणी लागतं. ते बनवून झाल्यानंतर खाल्ल्यानंतर ते पचवायला सुद्धा काय लागतं, मासा पाण्याच्या विरुद्ध राहू शकत, मेला तरी मासा पाणी पाणी करतो आणि पाण्याबरोबरच जातो. तसं तुकाराम महाराज आणि माझ्या बाळूमामांचं जीवन आहे. ते महाराज म्हणतात ना, पाण्या वाचोनी मासोळी तैसा तुका तळमळी. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, जीती जीवना संगे, जीव जीती जीवना संगे. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये जे चॅनल धुमाकूळ घालतंय, असं चॅनल ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन हे चॅनल आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आणि या कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार आहे. आमचे रोहित दादा याचं प्रक्षेपण करतायत, त्यांची सहकारी मंडळी सोबत आहेत. तर या सगळ्यांकरता जोरदार टाळी वाजवायचे. त्याचबरोबर आमचे आदरणीय शेळके महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांचं धन्यवाद. दादा सोबत आलेला आहे, त्यांचं देखील धन्यवाद. आमच्या मामा, आत्या आणि त्याचबरोबर आजी, आमचं सगळं दादा आलेलं आहे, सगळा परिवार, या भंड परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील धन्यवाद. त्याचबरोबर
या कार्यक्रमाला आमच्या संस्थेतल्या विद्यार्थिनी ज्ञानेश्वरीचे आई बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील धन्यवाद. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला नक्की कळवा. आणि अजून एक सांगते, आदरणीय श्री समीर दादा चव्हाण, त्यांच्यामुळं आपले नगरसेवक, त्यांच्यामुळे या कार्यक्रमाचा योग, त्यांच्यामुळे हा मेंढी माऊली आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्यांच्यामुळं खरंच मी पुन्हा पुन्हा त्यांचे ऋण व्यक्त करते. माझे स्नेही आणि माझ्यावरती सांप्रदायिक प्रेमी, एका लहान बहिणीप्रमाणे प्रेम करणारे आमचे आदरणीय प्रकाश, म्हणजे त्यांना पण पप्पूच म्हणतात, आमचे प्रकाश बेलदार पाटील, त्याचबरोबर त्यांचे मित्र, सगळे मित्र कसे असावेत तर असे असावेत बरं का. म्हणतात ना, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. अशी मित्रमंडळी आमच्या प्रकाश दादांचे मित्रमंडळ, निखिल दादा असतील, राजेंद्र दादा असतील, सागर दादा असतील, आशी महाराज यांची जोडी कायम सोबत राहावी. आणि खरं तर नगरसेवक आपले दादा समीर दादांना मी धन्यवाद देईल. कशा करता परमार्थ कीर्तन, आमदार कीर्तन, नगरसेवक हे समीकरण जरा जुळतं नाही बरं का. पण बाकीच्या नगरसेवकांना मी उदाहरण द्यायचं असेल तर ते त्यांना मी नक्की सांगेल की एकदा तांदूळवाडीत जाऊन बघा आणि तिथल्या महाराज नगरसेवकाला आणि कार्यकर्त्यांना जाऊन भेटा. काय नियोजन आणि आयोजन केलं. खरंच प्रकाश दादा धन्यवाद देईल मी तुम्हाला, तुमच्या सगळ्या ट्रस्टला, आपल्या नगरसेवक साहेबांना, त्याचबरोबर इथल्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या मंडळींना. एक सांगू का, जाता जाता एक वाक्य सांगून जाते, ऐका, लक्ष देऊन ऐका. ज्या ज्या वेळी आपला ह्या जो तांदूळवाडीचा जो कार्यक्रम आहे एवढा सुंदर रीत्यानं पार पडलाय, ज्यावेळी बारामती तालुक्यातलं मोठमोठ्या कार्यक्रमांचा उल्लेख केला जाईल ना, त्यावेळी महाराज तांदूळवाडीच्या या बाळू मामांच्या कार्यक्रमाचा उल्लेख केल्याशिवाय त्याचा इतिहास पूर्ण होणार नाही. एवढा सुंदर कार्यक्रम इथं आयोजित केलाय. म्हणून जाता जाता सगळ्यांनी 2 मिनिटाचं भजन करायचंय. हात वरती करा आणि बाळू मामांचं आपण भजन करूया. सगळ्यांनी हात वरती करायचंय. चांग भल र चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, चांग भल, बाळू मामाचं 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 चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, चांग भल रे चांग भल, बाळू मामाचं चांग भल, बाळू मामाच्या नावानं चांग भल, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, हाती काठी घुगडी पाटी, हाती काठी घुगडी पाटी, धनगर शोभत, गुलाबी गुलाबी धामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. सद्गुरु संत देवावतारी, सद्गुरु संत देवावतारी मामा शोभतो, मामा
शोभतो शोभतो मामा शोभतो आज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो आज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो जहाज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो जहाज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो आज महापुरात मामाच्या दारात हो आज महापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो भक्त हा नाचतो भक्त हा नाचतो भक्त हा नाचतो आज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो जहाज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो जहाज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो जहाज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो मामाचा छबिना गाजतो मामाचा छबिना गाजतो वा 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 बाळूमामाच्या नावानं पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी हे शांत चित्ताने कीर्तन ऐकलं तुमचं धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. हे चांगलं नसेल तर हे चांगलं चालत एवढं सुंदर असं दादांनी मॅनेज केलं. नाव काय दादांचं? नाव काय? पवार. पवारच ना? हा, पवार दादा खूप खूप सुंदर असं मॅनेज आणि हँडल सिस्टीम केली. दादांकरता जोरदार टाळी वाजवायचे. हा, आणि आमचे विनकरी दादा विना घेऊन उभा आहेत, उड्या मारतायत जोरात आनंदात. हाच आनंद मोठा आहे बरं का. नाचू कीर्तनाचे रंगी दादांकरता जोरदार टाळी वाजवायचे. आणि जाता जाता 2 मिनिटं सांगून जाईल. आमच्या या लहान लहान मुली माझी स्वतःची मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे. त्याचबरोबर माऊली प्रसाद आश्रम अनाथ आश्रम आपला आहे. आपल्या आत्ता संस्थेमध्ये 50 ते 60 मुली शिक्षण घेत आहेत. तर ज्यांना कुणाला तुमच्या मुलीला आमच्या संस्थेमध्ये घालायचं असेल 1ही रुपया घेतला जात नाही, विनामूल्य शिक्षण आहे. आणि ज्यांना कोणाला आमच्या या कार्यास मदत करायची असेल त्यांनीही केली तरी चालेल. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरका जाणे. आपण नको तिथं 2000-3000 रुपया घालवतो, पण जिथं चांगलं आहे तिथं 1 रुपया द्यायला सुद्धा हात मागे करतो. आपण फुल नाही फुलाची पाकळी 1 रुपया द्या, आपल्याला 10 रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर कुणाला देणगी द्यायची असेल त्यांना रिसेल पावती दिली जाईल. ज्यांना तुम्हाला हँडवेल जे वाटलेत, ज्या जाहिराती दिलेत, मी स्वतः डॉक्टर आहे, माझं स्वतः NSMD झालेलं आहे आणि मी स्वतः PhD झालेली, मी स्वतः डॉक्टर आहे. तर झोपलेल्या माणसाला चालायला लावणारी औषधं आपल्या इथं उपलब्ध आहेत. मूळव्याध, मुतखडा, पित्त, दमा, डायबिटीज अशा अनेक आजारांवरती आपले वजन कमी करणे औषधं उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला घ्यायची असतील कीर्तन संपल्यानंतर माहिती घेतली तरी. आणि आमच्या सगळ्या संस्थेतल्या मुलींनी सुंदर अशी मागं नाचून आणि हसत मुक सगळ्यांनी सुंदर अशी साथ दिली. सगळ्यांनी जोरदार एकदा मुलींसाठी टाळी वाजवायची. तुम्ही सर्वांनी देखील खूप सुंदर सहकार्य केलं आणि माझं काही बडबड असू द्यात ती शांत चित्तेने ऐकून घेतली. तुमच्या सर्वांच्या चरणावर शिरकमळ ठेवते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम 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 विठ्ठल जय जय 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 विठ्ठल. बोलेले रे कुरे वेणे वागोडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही रख पाया पैकी